मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे आपल्या मापाच्या ब्लाऊजवरून परफेक्ट कटोरी ब्लाऊजसाठी कोणकोणती मापे घ्यावी लागतात समजून सांगणार आहे। आणि जर तुमच्याकडे प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल त्याच्यावरून सुद्धा आपल्या मापासाठी आपण कटोरी परफेक्ट कटिंग कशी करावी लागते समजून सांगणार आहे। आता उंची मोजून घ्यायची आहे, इथून इथपर्यंत तयार उंची शोल्डर पासून ते इथपर्यंत असा टेप पकडायचा आणि उंची मोजून घ्यायची। 13 इंच तयार आहे। आता 1 इंच वाढवून घ्या। उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घ्यायची आहे। इथे मी लाईन ओढून घेते गळारुंदी आणि शोल्डर माप टाकण्यासाठी। आता इथं काय करायचं, गळारुंदी 2.25 इंच मार्किंग करून घेते। 2.25 का ठेवलं, कारण की कटोरी थोडीशी वाढवा असल्यामुळे थोडंसं वाढून घ्यावं लागतं, त्यासाठी इथे मी 2.25 इंचावरती गळारुंदी टाकली। हे झालं बरोबर, तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे गळारुंदी तुम्ही 28 साईजपासून ते 40 साईजपर्यंत 2.25 इंच ठेवायची आहे। आणि ज्यांची साईज 42 ते 50 असेल त्यांनी गळारुंदी 2.5 इंच ठेवू शकता। वहीमध्ये लिहून ठेवा। आता शोल्डर कसं मार्किंग करून घ्यायचं, थोडीशी लाईन मोठी करत्या। आता एवढी शोल्डर पट्टी, कोणाची छोटी असते कोणाची मोठी असते म्हणून समजून सांगते। एवढी शोल्डर पट्टी इथे आपण मार्किंग केलं आत्ताच। आता असं ठेवायचं त्याच्यावरती मार्किंगवरती बरोबर असं ठेवून घेतलं। आता इथे बघू शकता बाही जोडलेली आहे, तिथे एक मार्किंग करून घ्या। इथे बघू शकता गळारुंदी मी इथे मार्किंग केली, त्याच्यावरती ही पायपिंगची बाजू अशी ठेवून घ्या म्हणजे मापे चुकणार नाहीत। आणि ही आपले शोल्डर म्हणजे इथं आपली बाही जोडलेली आहे, असं पकडायचं। कोणाचं हे अंतर छोटं असतं कोणाचं मोठं असतं म्हणून समजून सांगते। आवडी अनुसार इथे आपण पट्टी सुद्धा ठेवतो, म्हणजे शोल्डर पट्टी आलं लक्षात तुमच्या। असं त्यासाठी असं ठेवून घेतलं, मग जेवढी आपली शोल्डर पट्टी तयार आहे मार्किंग करून झालं। आता हे मी बाजूला ठेवते। मग आता शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, मग 1 इंच वाढून घ्या लगेच। ते कुठं लागेल तुम्हाला, पायपिंग जोडण्यामध्ये 1/2 इंच लागेल आणि बाही जोडण्यामध्ये 1/2 इंच लागेल। म्हणूनसाठी जेवढी आपली शोल्डर पट्टी तयार आहे मार्किंग करून घ्यायचं, 1 इंच घ्यावंच लागतं, शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला। हे झालं परफेक्ट। आता थोडंसं मार्किंग मोठं करते, मोठं केलं। आता इथून इथपर्यंत अंतर तुमचं सुद्धा किती भरते आणि माझं सुद्धा बघते। हे असं टेप पकडायचा। आता इथं माझं परफेक्ट 6 इंच भरलं। आता मग मी काय करणार, तुमचं 5.5 सुद्धा भरू शकतं, 5.25 इंच सुद्धा भरू शकतं, आलं लक्षात तुमच्या। आता मग इथून इथपर्यंत मोजून घेतलं, माझं एवढं भरलं। मग मी मुंड्यासाठी मार्किंग तेवढंच करून घेणार। जेवढं शोल्डर इथून इथपर्यंत भरलं तेवढं लगेच मुंड्यासाठी खाली मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झालं, सोपं आहे, ही पद्धत वापरत जा, ब्लाऊज परफेक्ट बसतात। आता एक लाईन ओढून घ्यायची अशी सरळमध्ये, आणि शक्यतो काय करायचं असं पट्टीचा वापर करत जा। आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। लाईन ओढून झाली, फक्त गळारुंदी लक्षात ठेवायची आहे। कटोरी काढण्याची पद्धत एकच आहे सर्व साईजमध्ये, फक्त गळारुंदी महत्त्वाची आहे साईज अनुसार, ते लक्षात ठेवा। तर इथे गळा मार्किंग करून घ्यायचं आहे। एवढीच पट्टी मोजून घ्यायची आपली, किती तयार आहे असं पकडायचं आणि इथपर्यंत। आता इथे बघू शकता माझी 3.5 इंच तयार भरली। कोणाचं 4 असेल, कोणाचं 4.5 असेल, कोणाचे 5 इंच सुद्धा असू शकते, वरती सुद्धा असतो कोणाचा गळा, कोणाचा डीपमध्ये सुद्धा असू शकतो। त्यांनी तेवढंच माप असं मोजून घ्या। मोजून झालं, इथे माझी एवढी भरली। आता मग काय करायचं, सर्वात आधी तयार किती आहे मार्किंग करून घ्या। मार्किंग करून झालं, त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावं लागतं। ते कुठं लागतं लगेच समजून सांगते। ह्यामधलं 1/2 इंच तुम्हाला इथे लागेल आणि राहिलेला 1/2 इंच तुम्हाला वरून गळा येणार ना आपला, तिथे लागणार आहे। त्याच्यावरती समजून सांगते। इथं 1/2 इंच लागेल, इथं 1/2 इंच लागेल, त्यासाठी तयार अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। हे झालं बरोबर, इथं आलेलं आहे आपलं। आता इथे गळारुंदी 2.5 इंच ठेवू शकता। 2.5 इंच मार्किंग करून घेतलं, इथे परफेक्ट बसते असं मार्किंग करून घेते। आता इथे सुद्धा असा पट्टीचा वापर करायचा आणि अशी लाईन ओढून घ्यायची, झालं बरोबर। आता इथे आपलं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे। ब्लाऊज उलटा करून घ्या, मोजून घ्यायला सोपं पडतं, त्यासाठी पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची आहे। इथे मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगत आहे, फक्त गळारुंदीमध्ये फरक असतो, मगाशी समजून सांगितलं। वहीमध्ये लिहून ठेवत जा, म्हणजे काय होतं मापे टाकायला सुद्धा सोपं पडतं। आता इथे हुक लावलेला आहे, पायपिंग आहे, इथपर्यंत मार्किंग करून घ्या। आता असा टेप पकडायचा
आता पहिली शिलाईची टिप लक्षात ठेवा नेहमी, पहिली शिलाईची टिप एवढं अंतर म्हणजे इथून इथपर्यंत अंतर किती भरते ते लगेच बघायचं. आता माझं इथे भरलं 9 इंच. तुमचं साईज अनुसार कमी साईज असली तर 8 इंच भरेल, कोणाचं कमी साईज असेल तर 7.5 भरेल, कोणाचं 8.5 इंच भरेल, कोणाचं 9 इंच भरणार, कोणाचं 9.5 इंच भरणार, कोणाचं 10 इंच भरणार. आलं लक्षात. सर्व साईज अनुसार समजून सांगते, फक्त गळा रुंदीमध्ये थोडासा फरक असतो, मगाशी मी तुम्हाला समजून सांगितलं. आलं लक्षात तुमच्या. त्यासाठी असं पकडायचं इथे म्हणजे मापे चुकत नाहीत. आलं लक्षात तुमच्या. मग इथपर्यंत माझं जेवढं भरलं माझं एवढं भरलं. मग मी काय करणार, असा टेप पकडणार, एकच बाजू म्हणजे चौथा भाग झाला. मग त्यासाठी जेवढं भरलं लगेच मार्किंग करून घ्या. तुमचं किती भरलं तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथून इथे माझं जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं, फिटिंगच्या बाजूला कंपल्सरी 2 इंच घ्यायचं. कंपल्सरी सर्व साईजमध्ये 2 इंच लगेच मार्किंग करून घ्या. इथे शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला. जरी आपला ब्लाऊज फिट्ट झाला तरी उसवायला जागा पाहिजे असते. त्यासाठी चौथा भाग एकच बाजू मोजून घेतली, मार्किंग करून झालं, सोपं झालं एकदम. पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं. इथे 2 इंच वाढून घेतलं. आता इथं काय करायचं म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच लिहून ठेवते. 2 इंच तुमचं किती असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 इंच वाढून घ्यायचं. आता कमर घेर मोजून घ्यायचं आपल्याला इथे, म्हणजे फिटिंग चुकणार नाही, मापे चुकणार नाही तुमची सुद्धा. आता इथून मोजून घ्यायचं कडेपासून, फक्त खेचून पकडायचं नाही ब्लाऊज, असं पकडा. त्यासाठी सावकाश दाखवते. हे असं पकडायचं आणि पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचा. किती भरतंय एवढं भरलं माझं. तुमचं बघा लगेच किती भरलं. त्याचा डायरेक्ट चौथा भाग सुद्धा काढू शकता, किंवा जर तुम्हाला टेपचा वापर करायचा असेल तर ही पद्धत वापरा. 2दा निम्म करायचं, 2दा. आता एवढं आलं माझं, एवढं आलं. आता मग मी काय करणार, हे टेपचं टोक जेवढं आलं त्याच्यावरती ठेवणार. असं ठेवलं मी. आलं लक्षात तुमच्या. असं ठेवलं. आता एकदा झालं हे निम्म, म्हणजे निम्म माझं कुठं आलं, इथं आलं. फक्त समजून सांगते म्हणजे नवीनला सुद्धा समजायला सोपं पडेल म्हणूनसाठी. आता एवढं माझं निम्म आलं इथे. आता हे निम्म आलं. मग परत एकदा काय करायचं, हे टेपचं टोक जे निम्म आलं त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. आता हा झाला आपला परफेक्ट चौथा भाग. ही सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये पद्धत वापरू शकता. एवढं आलं माझं. मग मी काय करणार, इथं आलं ना माझं, मग मी तेच मार्किंग इथे करून घेणार. फिटिंग चुकत नाही आणि जागासुद्धा जास्त शिल्लक राहत नाही. त्यासाठी चौथा भाग जेवढा आलेला आहे इथे एक मार्किंग करून घ्यायचं. तुमचं किती आलं असेल तेवढं लगेच तुम्ही मार्किंग करून घ्या. 1 इंच टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं. 2 इंच लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. झालं मार्किंग करून. चौथा भाग 1 इंच घेतलं, 2 इंच घेतलं. लक्षात. 1 इंच लिहून ठेवते इथे मी, 2 इंच घेतलं. मापे फक्त लक्षात ठेवा, तुमचं जेवढं आलेलं असेल ना तेवढंच मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं, चुकत नाही म्हणूनसाठी समजून सांगते. आता इथे बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं, हे अशा पद्धतीने झालेलं आहे. आता इथं काय करायचं, मुंड्याचा आकार देऊन घ्यावा लागेल. असं पकडा आणि मध्य करून घ्या. मध्य करून झाला, इथे मार्किंग करून घेते. सोपं आहे. असं पकडायचं, मध्य करून घ्यायचा, इथे मार्किंग करून घ्यायचं. झालं मार्किंग करून. हे अशा पद्धतीने झालं व्यवस्थित. आता ही पाठीची बाजू असल्यामुळे काय करायचं, 1.5 इंच घ्या. 1.5 इंच परफेक्ट बसतो. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मार्किंग करून झालं. आता इथे आकार देताना काय करायचं, इथून द्यायचा. थोडं थोडं असं मार्किंग करून घ्या. अर्धगोला आला पाहिजे, असा बरोबर असा अर्धगोला आला पाहिजे. इथंच बरोबर इथपर्यंतचा. परत ह्या बाजूने असा आकार द्यायचा. 2 इंचची पहिली लाईन आहे का तिथपर्यंतच फक्त असा आकार देऊन घ्या. आणि जर तुम्हाला इथे जर प्रॉब्लेम असेल, प्रत्येक साईजमध्ये कधी कधी येतो प्रॉब्लेम, मग काय करायचं, 1/2 इंच असं पकडायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. प्रॉब्लेम येत असेल तर, बऱ्याच वेळा इथं घोळ येतो ना म्हणूनसाठी समजून सांगते. 1/2 इंच फक्त 1/2 इंच हे असं. मग इथं मार्किंग करून घ्यायचं. मग हा आकार आहे ना, मग थोडं थोडं मार्किंग करून असं थोडंसं डाऊन करून घ्यायचं ह्याच्यावरून, किंवा इकडून असं घेतलं तरी चालेल. असं घ्यायचं. मग प्रॉब्लेम असेल तर ही पद्धत वापरा. मग असं घ्यायचं अर्धगोल करून, ते बरोबर होऊन जातं. झालं बरोबर तुमच्या आले लक्षात हे. आता इथे आपण 1 इंच घेतलं होतं ना, गळा तुमचा इथे घेतलेलं, गळा तुमचा इथं 1/2 इंचाने खाली होणार ना बरोबर. मग ह्याच्या लाईनीमध्ये एक मार्किंग करून घ्यायचं असं. मग इथे ही 2 इंचाची पहिली लाईन आहे का, असं तिथे टेप पकडायचा, मध्य करून घ्यायचा असा. म्हणजे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सेम झाली पाहिजे असं. मग आता इथे काय करायचं, एक उंचीचं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यावरती बरोबर. उंचीचं मार्किंग करून झालं. मग इथे आपण 1 इंच घेतलं होतं ना, तेच
ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, हे 1 इंच जाणार, हे 2 इंच जाणार, परफेक्ट कमर फिटिंग परफेक्ट होणार. लक्षात, इथे सुद्धा परफेक्ट येणार, म्हणजे चुकत नाही म्हणूनसाठी. आता इथं काय करायचं, गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. 1 इंच घ्या किंवा अंदाजाने देऊ शकता, तेवढंच भरतं. मग असा अर्धगोल देऊन घ्यायचा. बघू शकता त्याच्यावरूनच बरोबर आला. 1 इंच घेतलं तरी चालेल किंवा अंदाजाने दिलं तरी चालतो. इथे बरोबर असा गळ्याचा आकार आपला देऊन झालेला आहे. ही पद्धत नक्की वापरत जा, म्हणजे काय होतं, चुकत नाही. आता हे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. इथून हे असं कट करून घ्या. आता प्रॉब्लेम असेल तर हा आकार घ्यायचा, नसेल तर वरचा आकार घ्यायचा. आता इथे मी वरचा आकार घेते. जर प्रॉब्लेम येत असेल तर खालचा आकार असा कट करून घ्या. आता हा आकार इथे मी असा कट करून घेते वरच्या बाजूला. ही अशा पद्धतीने हे झालं बरोबर. आता इथे असं कट करून घ्यायचं. गळा आहे असंच ठेवा, नंतर कट करून घेऊया आपण. इथे हे बरोबर झालं हे. आता बाही कटिंग शिकवते मी तुम्हाला. अर्धा इंच कमी करून घ्यायचे. अर्धा इंच नेहमीप्रमाणे मी सांगत असते ना तुम्हाला, अर्धा इंच बरोबर असं कमी करून घ्यायचं आहे. मोजून कमी करून घ्या, अर्धा इंच बरोबर. कारण की शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडत असतो म्हणूनसाठी. आता इथं काय करायचं, इथून अर्धगोल मोजून घ्यावं लागेल. असा टेप पकडायचा. सर्व साईज अनुसार इथे तुमचं बाहीचं कटिंगसुद्धा निघणार आहे. असं पकडायचं इथे आणि असा फक्त अर्धगोल फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने. किती भरते बघायचं. आता इथे बघू शकता माझं राईट 9 इंच भरलेलं आहे. 9 इंच भरलं, लिहून ठेवते मी इथे. माझं परफेक्ट 9 इंच भरलेलं आहे. तुमचं बघा लगेच किती भरलं, साईज अनुसार भरणार आहे. कोणाचं 7.5 भरेल, कमी साईज असेल त्यांची. कोणाचं 8 इंच भरेल, 8.5 इंच सुद्धा भरेल. कोणाचं 9 इंच सुद्धा भरेल. कोणाचं 9.5, 10 इंच सुद्धा भरू शकतं. अर्धा इंच कमी करून घ्यायचं. बाही जोडायला परफेक्ट पुरते म्हणूनसाठी समजून सांगते. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि किती भरलं लगेच बघायचं, लगेच लिहून ठेवायचं. ही परफेक्ट आपली घडी असते आपल्या साईजमध्ये. आलं लक्षात तुमच्या. आता इथे मी दुसरा पेपर घेतला. अशी घडी करून घ्यायची. अशी घडी करून घ्या. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे मी काय करते, आपलं किती भरलं, 9 इंच भरलं. तुमचं बघायचं लगेच आपलं किती भरलेलं आहे. ही बंद बाजू आहे. माझं जेवढं भरलेलं आहे ना तेवढंच इथे मी मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. थोडासा पेपर इथे ना मी कट करून घेते, म्हणजे मापे टाकायला मला सुद्धा सोपं पडेल म्हणूनसाठी. कट करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, एक लाईन ओढून घ्यायची आहे. ही घडी झाली ना आपली, आपल्या साईजमध्ये परफेक्ट घडी, म्हणजे जोडायला परफेक्ट पुरते. झालं बरोबर. आता इथं काय करायचं, उंची ब्लाऊज घ्यायचा मापाचा. ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे. बंद बाजूला ठेवून घ्यायची. आता इथं काय करायचं, नेहमी एवढीच उंची, इथे आपलं शोल्डर जोडलेलं आहे. आता तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. असं ठेवायचं बरोबर आणि उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे इथपर्यंतच, फक्त जिथपर्यंत आपली बाही तयार आहे ना तिथपर्यंत. आता उंची मोजून घेते, किती तयार आहे, 4.5 इंच तयार आहे. मग आता काय करायचं, ह्या उंचीमध्ये 1 इंच वाढून घ्या. ते कुठं लागतं लगेच सांगते. इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. अस्त्र जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. आलं लक्षात. त्यासाठी तयार उंची अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. झालं बरोबर माप. आता इथे पट्टीचा वापर करायचा. एक लाईन ओढून घ्यायची अशी. लाईन ओढून झालेली आहे. आता ही आपली आहे बंद बाजू. बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या. इथे मी 1 इंच घेते. मार्किंग करून झालं. बाही उलटी करून घ्या. उलटी करून घ्यायची. ही बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे. लक्षात ठेवा, फक्त मापे, म्हणजे चुकत नाही. तुमचं सुद्धा कुठे चुकणार नाही. त्यासाठी किती सुद्धा नवीन असू द्यात तरी तुम्हाला हे जमणारच. ही बंद बाजू, ही बंद बाजू. बंद बाजूला ठेवून घ्यायची. शिलाईची पहिली टिप. बऱ्याच वेळा इथे फिटिंगला जागा नसते, त्यावेळेस 2 इंच जास्त घ्यावं लागतं. मग काय करायचं, त्यावेळेस तुम्ही शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्या. इथं आहे. ब्लाऊजवरती सर्वात आधी मार्किंग करून घ्या, तुम्हाला सोपं पडेल म्हणूनसाठी सांगते. हे पहा, ब्लाऊजवरती मार्किंग करून घेतलं. शिलाईची पहिली टिप इथे एक मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. आता ह्या बाजूला 2 इंच घ्यायचं. 2 इंच घेतच जा कंपल्सरी. इथे मी लगेच 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. म्हणजे हे दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. दंडघेर अधिक 2 इंच मार्किंग करून झालं. इथे मी 2 इंच घेतलेलं आहे.
आता बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं माप इथे मी 2.5 इंचावरती घेणार आहे. तर इथं आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता इथून इथपर्यंत बाहीचा आकार देऊन घ्यावा लागेल आपल्याला. सर्वात आधी वरचा आकार थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं. असं आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी थोडासा असा आकार द्यायचा इथे इथपर्यंतच फक्त. आता नंतर काय करायचं, इथपर्यंत आलो आपण, इथपर्यंत नंतर थोडासा असा इथून खोलगट आकार असतो. हा खोलगट आकार आहे ना आपला समोरच्या मुंड्याला जोडताना येतो. आता मग काय करायचं, नंतर त्या मार्किंगवरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा इथपर्यंत. म्हणजे इथे काय होतं, आपला आकार बरोबर आलेला आहे का असं सुद्धा आपल्याला बघता येतं. इथून परत असा आकार, जास्त गॅप सुद्धा देऊ नका. अशा पद्धतीने 1/2 इंच गॅप राहिला पाहिजे, 1/2 इंचाचा फक्त. बरोबर माप झालं आपलं इथे. आता इथं काय करायचं, इथून इथे जोडून घ्या. असं जोडून झालं. खोलगट बाजू आहे, खोलगट बाजू असते समोरच्या बाजूला, असं मार्किंग करून ठेवा म्हणजे चुकत नाही त्यासाठी. आता इथे असं कट करून घ्यायचं इथून इथपर्यंत. दोन्ही सुद्धा एकत्र कट करा. असं पकडायचं इथून इकडच्या बाजूला वरचा आकार सर्वात आधी असा इथपर्यंत. आता इथे थोडंसं मार्किंग करून ठेवा इथं. आता एक बाजू बाजूला घ्यायची, एक बाजू बाजूला घेतली. आता हा राहिला आपला खोलगट आकार. इथून ही लाईन आहे का आपली 2 इंचाची, त्यातलं असं पुढून गॅप देऊ नका जास्त. असं घ्यायचं वरच्या बाजूला ते इथपर्यंत. हे मार्किंग आहे का तिथपर्यंत कमी कमी करत हे पा असं कट करून घ्यावं लागेल. थोडंसं अंतर राहिलेलं आहे, अंतर मापतच पाहिजे. बघू शकता झालं परफेक्ट आपलं इथे कटिंग. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा, मापे चुकू देऊ नका. संपूर्ण माहिती दिलेली आहे. ही उंची आहे बाही उंची, आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप म्हणजे हे माप असणार ह्या बाजूचं. मग असे टाकलं ना आपण वरून माप, त्याच्यावरून आकार दिला ना ते माप असतं हे ओपन बाजूचं माप. इथे लिहिलेलं आहे बघू शकता, वरून येणारं माप बाही उंची एवढी असेल तर तुम्हाला किती ठेवायचं, एवढी 4 तयार ठेवायची असेल तर किती ठेवायचं, 4.5 तयार ठेवायची असेल तर 2.5 इंच ठेवू शकता. असं माप लक्षात तुमच्या लिहून ठेवा, फोटो काढून ठेवायचा, वहीमध्ये लिहून ठेवा. आवडीनुसार तुम्ही उंची ठेवू शकता. मग वरून येणारं माप हे तुम्हाला टाकायचं आहे. आणि बरेच व्हिडिओसुद्धा मी टाकलेले आहेत, तुम्ही मापे परफेक्ट घेऊ शकता. इथे मी तुम्हाला बाही पेपर कटिंग ठेवून दाखवते. ही समोरची बाजू बाजूला घ्यायची आहे, कारण की ही पाठीची बाजू असल्यामुळे फक्त ही बाजू ठेवायची आहे. 1/2 इंच मागाशी आपण कमी केलं होतं, फक्त इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. ह्याच्यावरती मध्यबरोबर मध्यावरती आपला आला पाहिजे म्हणूनसाठी. आता ही समोरची बाजू बाजूला ठेवते, म्हणजे ह्या बाजूला जोडताना येते ना आपली. आता इथे मार्किंग आहे, त्या मार्किंगवरती असं ठेवून घ्यायचं. मध्यावरती येतो ना आपला शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर असं ठेवलं. आता इथे काय करायचं, फक्त बाही फिरवून घेते. आपण जोडताना कशी जोडतो असे जोडतो ना, बघू शकता परफेक्ट जोडायला पुरते, कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. परत ठेवून दाखवते. कोणतीही साईज असू द्यात, ही 1/2 इंच कमी करून घ्यायचं मुंढा, आणि अर्धगोल असा मोजून घ्यायचा. परफेक्ट घडी आपली किती आहे ते मार्किंग करून घ्यायचं आणि ते माप टाकायचं. आज लक्षात तुमच्या. असं ठेवून दाखवते परत एकदा. असं बघू शकता परफेक्ट कटिंग झालं. कटिंगची ही पद्धत नक्की वापरत जा. उंची आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायची आहे. बाही कटिंगची ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. हे पेपर कटिंग दुसरा पेपर घेतलेला आहे, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे. आता इथे सर्वात आधी काय करायचं आपल्याला आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता गळा रुंदी सुद्धा आहे अशीच ही मार्किंग करून घ्या. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता पेपर बाजूला ठेवून घेते. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार देण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरच्या बाजूचा मुंडा अशी लाईन ओढून घ्यायची आहे, आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता समोरची बाजू असल्यामुळे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे आपला मध्य आहे
आता इथं काय करायचं, असा आकार देऊन घ्या अर्धगोल बरोबर. इथे आपला अर्धगोल आकार देऊन झालेला आहे. आता इथे बघू शकता हा मध्य आहे. आता बऱ्याच वेळा इथे चुन्या किंवा घोळ आल्यासारखं होतं, मग 2 लाईनी बाहेरच्या बाजूला जायचं. मध्यापासून फक्त 2 लाईनी इथे मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं मग काय करायचं, असा इथून आकार, जर प्रॉब्लेम असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता. असा आकार द्यायचा आणि वरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. कमी कमी करत घ्यायचं. इथून असा आकार देऊन घ्या, ह्याच्यावरून असं आला पाहिजे. आत्ताच आपण मार्किंग केलं त्याच्यावरती, मग नंतर वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं आहे. आता इथे आपला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. असं ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज आपला इथे. इथे काय करायचं, पट्टीचा वापर करा आणि अशी पायपिंगसुद्धा आहे. अशी लाईन ओढून घ्या, सरळ लाईनमध्ये अशी लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, गळा मोजून घ्यायला सोपं पडतं. शोल्डर आहे, असा टेप पकडा आणि किती भरतोय, 5.5 इंच तयार आहे. 5.5 इंच आहे तेवढा टाका नेहमीप्रमाणे. कितीसुद्धा असू द्यात, 6 इंच असतो, 5.5 इंचसुद्धा असतो, आहे तेवढा टाका. 5.5 इंच असतो, 6.25 इंचसुद्धा असतो तयार गळा. आता इथे मी आहे तेवढं मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं, गळा रुंदी इथे जेवढी आपण ठेवली तेवढीच इथे सुद्धा ठेवून घ्यायची आहे. मार्किंग करून झालेली आहे. एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. आता इथं गळ्याचा आकार देऊन घ्या, असा अर्धगोल आपला आला पाहिजे. मार्किंग करून झालेला आहे. आता इथून इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. कटोरीचा आकार द्यायला सोपं पडतं, त्यासाठी 1 इंच मार्किंग करून घेते. इथे 1 लिहून ठेवते. आता इथे 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. 2 इंचावरती असं मार्किंग करून घ्या. ते आपल्याला कट करून टाकावं लागतं, कारण की क्रॉसपट्टी आपण सेपरेट काढतो म्हणूनसाठी. एक लाईन ओढून घ्यायची आणि ते कट करून घ्यायचं आहे. असं कट करून घ्यायचं बरोबर, कारण की ना आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत म्हणूनसाठी. आता फक्त इथे काय करायचं, समोरचा मुंडा कट करून घ्यावा लागेल आपल्याला इथे. अशा पद्धतीने हा आकार घ्यायचा आतल्या बाजूचा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे वरचं जेवढं जास्तीचं आहे ना, थोडंसं कट करून टाकते. बघू शकता झालं व्यवस्थित. आता ही आपली गळ्याकडची बाजू आहे. 1 इंच मार्किंग करून घ्या. इथे ते करावंच लागतं आपल्याला, कटोरीचा आकार देण्यासाठी लागतं. 1 इंच 1 लिहून ठेवते. ते सर्व साईजमध्येच आपल्याला घ्यावं लागतं. मार्किंग करून झालं. आता इथे नेहमी काय करायचं, असं पकडा आणि मध्य करून घ्या. सोपं आहे, ही पद्धत नक्की वापरायची आहे. असा बरोबर मध्य करून घ्यावा लागेल आणि एक कट देऊन घ्या. इथे बरोबर मध्यावरती बरोबर थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. परत एकदा समजून सांगते, हे टोक उचलायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. सर्व साईजमध्ये आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. मध्य करून झाला, कट देऊन घेतला, एक मार्किंग करून घ्यायचं इथे. आता इथे मार्किंग करून झालं बरोबर मध्यावरती. ही आपली फिटिंगची बाजू आहे. फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करून घ्या आणि वहीमध्ये लगेच लिहून ठेवा. अर्धा इंच ह्या बाजूला, इथे अर्धा इंच घ्यावंच लागतं, कटोरीचा आकार देण्यासाठी लागतं. अर्धा इंच लिहून ठेवते इथे, ते परफेक्ट लागतं. हे सुद्धा लागणार आहे आणि हे सुद्धा अंतर लागणार आहे आपल्याला. आता हे झालं, सोपं करून सांगते मी तुम्हाला इथे. आता इथे काय करायचं, कोपरा आहे, अशी लाईन ओढून घ्या. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत म्हणूनसाठी. इथे काय करायचं, असा टेप पकडायचा आणि एक 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंचावरती परफेक्ट साईजमध्ये, कोणत्याही साईजमध्ये तुम्ही परफेक्ट माप घेऊ शकता. 2.5 इंच इथे मार्किंग करून घ्यायचं. आता हे मार्किंग केलेलं आणि हे इथे मार्किंग आपण केलेलं आहे बघू शकता. मध्याच्या पुढच्या बाजूचं मार्किंग, हे मार्किंग आपण आत्ताच केलं होतं ते मार्किंग एकाला एक असं जोडून घ्या. असा बरोबर इथे आपला अर्धगोल सुद्धा तयार होतो. असं जोडून घ्या इथपर्यंत, असं जोडून घ्यायचं. मार्किंगला मार्किंग फक्त जोडून घ्यायचं आहे. सोपं आहे आणि तुमच्या साईजमध्ये ही परफेक्ट कटोरी निघणार आहे. कटोरी मोजून घ्यायची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे आणि परफेक्ट कटोरी बसते. सर्वात सोपी पद्धत आहे. आता इथं काय करायचं, असं हे कट करून घ्या. इथपर्यंत असं कट करून घेतलं. आता आपला हा गळा कटोरीचा इथपर्यंत कट करून घेतला. आता इकडची बाजू अशी कट करून घ्या. आता हे बाजूला करून घेते इथे मी अशा पद्धतीने बघू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वाढवायची सुद्धा गरज नाही, हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता इथं काय करायचं, फक्त कटोरी वाढवून घ्यावी लागते. तर इथे सर्वात आधी कटोरीचं मध्य करून घ्यायचं आहे. हे टोक उचलायचं आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. एकसारखं आलं पाहिजे, चुकू देऊ नका मापे. असं ठेवून घ्या, मध्य करून घ्या बरोबर. असा मध्य करून झाला, परत एकदा समजून सांगते, असं आणि मध्य करून घ्यायचा.
तुमच्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघते. कट मारून घेतला. आता कट मारून झाल्याच्या नंतर काय करायचं, एक मार्किंग करून घ्या. त्या कटवरती बरोबरच एक मार्किंग करून घ्यायचं. आपण मध्य केलं ना, कट मारून घ्यायचा, त्याच्यावरती बरोबरच एक मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीत त्यासाठी. आता इथे मी दुसरा पेपर घेतला. आता इथे काय करायचं आहे, अशीच कटोरी ठेवा, पण इथे सुद्धा जागा ठेवा, इथे सुद्धा जागा पाहिजे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. आपल्याला थोडीशी कटोरी वाढून घ्यावी लागते म्हणूनसाठी. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी एक लाईन ओढून घ्या. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. लाईन ओढून झाली, बाजूला ठेवून घेते. आता कटोरी बरोबर मध्यावरती अशी ठेवून घ्या. म्हणजे ह्या लाईनीवरती ठेवून घ्यावी लागेल. असं ठेवून घ्या. लाईनीवरती ठेवून घेतली, बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपण मागाशी 1 इंच मार्किंग केलं होतं, इथे लगेच इथे मार्किंग करून घ्या. लिहून सुद्धा ठेवलेलं आहे. आता हा आपला मध्य आहे, मध्यावरती असं मार्किंग करून घ्या. थोडंसं मोठं करा. झालं बरोबर अशा पद्धतीने, बघू शकता. इथे सुद्धा एक समोरच्या बाजूला असं मार्किंग करा. आपण मागाशी केलं होतं ना मार्किंग, असं समोर करून घ्या. आणि इथे आपला हा मध्य आहे, मार्किंग सुद्धा केलेलं आहे. अशी लाईन खालीपर्यंत अशी ओढून घ्यायची. आता इथे सर्वात आधी काय करायचं आहे, अशीच कटोरी वाढून घ्यायची आहे. इथे मी आहे अशीच कटोरी वाढून घेते अशा पद्धतीने, बघू शकते इथे. आता ही सुद्धा बाजू इथे आपल्याला आहे अशीच वाढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. म्हणजे एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. फक्त इथे मार्किंग करून घ्या आणि इथे हे दोन्ही मार्किंग ना खूप महत्त्वाचं आहे. आता इथे सर्वात आधी मार्किंग आपलं केलेलं आहे ना, आहे असंच करून घ्या. इथे सुद्धा गळा आपला व्यवस्थित आला पाहिजे. आहे असंच मार्किंग करून घ्या. आता इकडच्या बाजूने सुद्धा आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा झालं बरोबर, बघू शकता. ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे बघू शकता मी कटोरी आहे अशीच मार्किंग करून घेतली. आता हे मी बाजूला ठेवून घेते आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला थोडीशी वाढून घ्यावी लागते ना कटोरी, त्यासाठी इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे ही लाईन आहे ना, तिथून खालच्या बाजूला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी. इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. परफेक्ट कटोरी बसते. आणि ह्या सुद्धा बाजूला असा टेप पकडायचा आणि ह्या बाजूला 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून झालं. आता ही आपले केलेलं मार्किंग आहे, ह्याच्यावरती ही लाईन आहे का सरळ येणारी, असं पकडायचं. इथून ह्या बाजूला 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत आणि असं जोडून घ्यायचं. आता इथे अर्धा इंच, फक्त अर्धा इंच, त्यासाठी गळा टाकताना आपण तेवढं माप टाकलं. आलं लक्षात, कारण की इथे आपल्याला कटोरी थोडीशी वाढून घ्यावी लागते म्हणूनसाठी. आता इथे अर्धा इंच घ्या मार्किंग करून. अर्धा इंच, फक्त अर्धा इंच. आणि ह्या सुद्धा बाजूला अर्धा इंच. ते कसं घ्यायचं, वरच्या बाजूला असा टेप पकडायचा आणि फक्त अर्धा इंच मार्किंग करून घ्यावं लागेल. असं असं क्रॉसमध्ये घेऊ नका. गळा मोठा होऊ शकतो किंवा रुंद सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी असा सरळ लाईनमध्ये टेप पकडायचा आणि इथून इथे अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे. आता इथं काय करायचं, आपण इथे मार्किंग करून घेतलं, असं जोडून घ्या. अर्धगोल आला पाहिजे. ते शिलाई होऊन ना परफेक्ट होऊन जातं. आपल्याला जेवढा गळा पाहिजे तेवढा होऊन जातो. आता इथे हे मार्किंग असं वरच्या बाजूला करून घ्यायचं. सोपं आहे, नक्की ही पद्धत वापरत जा. आता इथं काय करायचं, मार्किंगला मार्किंग असं जोडून घ्या. इथून इथपर्यंत शक्यतो पट्टीचा वापर करा. असं जोडून घेतलं. आता इथून इथपर्यंत असं जोडून घ्या. परफेक्ट कटोरी निघते आपल्या साईजमध्ये. आता इथून इथपर्यंत असं जोडून घ्या. जोडून झालं. आता इथून काय करायचं, बरोबर असं अर्धा इंच थोडं थोडं मार्किंग करून घ्या. नक्की जमणार तुम्हाला. आता थोडंसं वाढवत जायचं ह्या बाजूला. सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या. नंतर ते मार्किंग आपल्याला इथपर्यंत करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता, ही पद्धत नक्की वापरा. थोडं थोडं मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं, मार्किंग चुकत नाही अजिबात आपलं. मग असं मार्किंग करून घ्यावं लागेल तुम्हाला. सोपं आहे. ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता. आणि कटोरी सुद्धा बसायला परफेक्ट बसते. अजिबात तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. असं मार्किंग करून घ्या. परफेक्ट कटोरी वाढवण्याची ही पद्धत तुम्ही वापरू शकता. बघू शकता. ठेवून दाखवते परत एकदा. असं वाढवून घ्या. आकृती काढून ठेवायची बरोबर. कोणत्या बाजूला आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे, किंवा एक फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल. आपल्याला इथे किती वाढवून घ्यायचं, ह्या बाजूला किती वाढवून घ्यायचं, ह्या बाजूला किती वाढवायचं, इथे गळ्याच्या बाजूला किती वाढवून घ्यायचं, इथे सुद्धा किती वाढवून घ्यायचं लिहून ठेवलेलं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा, आकृती काढून ठेवा. आता ही कटोरी कट करून घ्यायची आहे. इथून सुरुवात करा. जे आपण मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्यायचं आहे. आणि असं मापना काढून ठेवा. उद्या आपण हे ब्लाऊज पीसावरती ठेवून साधा ब्लाऊज, अस्तर ब्लाऊज दोन्ही सुद्धा एकत्र बघणार आहोत. कटिंग कसं ठेवायचं असतं ते सुद्धा समजून सांगणार आहे मी तुम्हाला. असं कट करून घ्या.
आणि काल सुद्धा पेपर कटिंग तुम्हाला करून ठेवायला सांगितलं होतं, ते सुद्धा करून घ्यायचं आणि असं दुसरं सुद्धा पेपर कटिंग करून ठेवा. म्हणजे काय होईल, तुमचं माप ना परफेक्ट होऊन जाईल. तुम्ही कोणताही ब्लाऊज, साधा अस्तरचा कोणताही कटिंग करू शकता. आपली कटोरी परफेक्ट कट करून झालेली आहे. आता हे टोक उचलायचं, ह्याच्यावरती ठेवून घ्या. असं बघू शकता, एकसारखं आलं, कमी जास्त सुद्धा अजिबात नाही. आता इथं काय करायचं, एक 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 1.5 इंचावरती खोलगट भाग तयार होण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे. आणि उंचीला 2.5 इंच ठेवायचं, असं मार्किंग करून घ्यायचं. उंचीला बरोबर इथं 2.5 इंच येते बघा, माझं इथं 2.5 इंच. आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची जास्त असेल, मग त्यांनी 2.25 इंच किंवा 3 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. ज्यांच्या ब्लाऊजची उंची 15-16 असते त्यांनी ठेवलं तरी सुद्धा चालतं. ब्लाऊजची उंची जास्त असते म्हणूनसाठी. आणि ज्यांच्या ब्लाऊजची उंची कमी आहे ना, त्यांनी हे माप ना 2.5 इंच ठेवू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात. इथून 1.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी काय करते, एक लाईन ओढून घेते. बरोबर असं मार्किंग करून झालं, बघू शकता. आता इथे मी तुम्हाला दाखवते. फक्त असं घडी करून घेते त्याच्यावरती बरोबर, म्हणजे ह्या मार्किंगवरती बरोबर मार्किंग करून झालं. आता असं घडी करून घ्या आणि थोडासा कट देऊन घ्यायचा असा, अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, एकसारखं मार्किंग होऊन जातं. अशा पद्धतीने बघू शकता. इथे सुद्धा झालं, इथे सुद्धा झालं, दोन्ही सुद्धा बाजूंना. आता असं मार्किंग करून घेते. इथं बरोबर आलेलं आहे आपलं, ह्या सुद्धा बाजूला होऊन जातं आणि ह्या सुद्धा बाजूला आपलं इथे मार्किंग होऊन जातं. अशा पद्धतीने सोपं सांगितलं तुम्हाला इथे मी. हे बघू शकता, ही पद्धत वापरू शकता. कटोरी परफेक्ट कट करून झाली. आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे कटिंग करून ठेवायला सांगितलं होतं. आता सर्वात आधी इथे मी गळा आपला कट करायचा राहिला होता, गळा कट करून घेते. इथे आपल्या गोलच गळ्याचा आकार आहे, बघू शकता. गळा कट करून झाला. आता कटोरी जोडतो ती बाजू घ्या, असं ठेवून घ्या. परफेक्ट क्रॉसपट्टी निघते. अजिबात कुठलाही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. फिटिंगची बाजू आहे, सोपं सांगते एकदम. असं ठेवून घ्या. फिटिंगच्या बाजूवरती फिटिंगची बाजू, इथे एकसारखं झालं पाहिजे. असं ठेवून घ्या. इथपर्यंत येतंय माझं, म्हणजे हे जिथपर्यंत पुरतंय असं इथे वरच्या बाजूला ठेवून घ्या. आणि इथे सुद्धा आता हे जिथपर्यंत पुरतंय तिथे मार्किंग करून घ्या. असं मार्किंग करून झालेलं आहे. हे लक्षात ठेवत जा नेहमी, चुकू देऊ नका फक्त मापे. असं मार्किंग करून झालं. आता हे मी बाजूला ठेवून घेते. बघू शकता इथे आपलं मार्किंग सुद्धा झालेलं आहे. आता इथे मी दुसरा पेपर घेतला. आता सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही. पाठीची बाजू घ्यायची आहे, अशी ठेवून घ्या. आहे अशीच ठेवून घ्या. इथे कडेला ठेवून घ्या, आहे अशीच. आता कुठपर्यंत पुरते तिथे एक मार्किंग करून घ्या. बघू शकता. परत एकदा समजून सांगते. पाठीची बाजू घ्यायची, दुसरा पेपर घेतला, आहे असं ठेवून घ्या. इथे कडेपासून ना असं ठेवून घेतलं आणि इथे एक मार्किंग करून घ्या. घडी झाली आपली साईजमध्ये आपल्या. इथून इथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं. बाजूला ठेवून घेते. बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग आपल्या इथे झालेलं आहे. आता इथे मी काय करते, हे जास्तीचं आहे ते कट करून टाकते लगेच, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला ते सोपं पडेल म्हणूनसाठी. कट करून झालं. ही परफेक्ट घडी झाली आपल्या साईजमध्ये क्रॉसपट्टीची. आलं तुमच्या लक्षात. आता इथं काय करा, इथे थोडीशी जागा ठेवा. आपली 1 इंच तरी जागा राहिली पाहिजे. एक लाईन ओढून घ्यायची, अशी लाईन ओढून झालेली आहे. बघू शकता. इथे ना थोडंसं वाढून घ्यावं लागतं आपल्याला, म्हणूनसाठी इथे जागा ठेवा. त्यासाठी अशी लाईन ओढून घेतली. आता इथे खूप सोपं आहे. पाठीची बाजू अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती, म्हणजे ह्या लाईनीवरती ठेवून घेतली. आता इथे बघा, आपण आत्ताच मार्किंग केलं होतं, ही बाजू ठेवून असं ठेवून घेतलं आपण. इथे मार्किंग करून घेतलं. आता ही पाठीची बाजू ह्याच्यावरती ठेवली आणि इथे आपण मार्किंग केलेलं आत्ता आलं लक्षात. तुमच्या नवीनला सुद्धा समजेल, एवढी सोपी पद्धत आहे. असं ठेवून घेतली, इथे एक मार्किंग आहे. मग ह्याच्यावरती हे सुद्धा मार्किंग आपलं झालं पाहिजे. आलं तुमच्या लक्षात. हे ठेवून आपण इथे एक मार्किंग करून घेतलं. परत एकदा समजून सांगते, म्हणजे तुमचंही कुठे चुकायला नको, त्यासाठी इथे एक मार्किंग केलेलं आहे. आता हेच सेम मार्किंग आपल्याला ह्या लाईनीवरती असं ठेवून घ्या, पाठीची बाजू, आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपलं हे सेमच मार्किंग झालं पाहिजे, म्हणजे कमी जास्त होणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, उंची कमी जास्त होते, म्हणूनसाठी समजून सांगितलं. हे मी सर्व बाजूला ठेवून घेते. आता इथं काय करायचं, ह्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची. ह्याच्या मापामध्ये बरोबर लाईन अशी ओढून घ्यायची. पट्टीचा वापर करत जा शक्यतो, म्हणजे क्रॉसमध्ये येणार नाही आपलं सुद्धा माप. लाईन ओढून झाली. बघू शकता. ही पद्धत नक्की वापरायची. लाईन ओढून झाली. आता इथं काय करायचं, हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी उंच असते आपली. आलं लक्षात तुमच्या. 1/2 इंच वाढून घ्यायचं त्या बाजूला, फक्त 1/2 इंच. सर्व साईजमध्ये सांगते इथे मी तुम्हाला. 1/2 इंच वाढून घ्या. इथे 1/2 इंच वाढून झालं. 1/2 लिहून ठेवते. प्रत्येक साईजमध्ये आपल्याला हे वापरायचंच आहे. लाईन ओढून घेतली. आलं लक्षात. इथे बरोबर असा टेप पकडायचा. हुक आणि लूक पट्टीची बाजू थोडीशी उंच असते. 1/2 इंच असं पकडायचं आणि एक मार्किंग करून घ्यायचं. सोपं झालं एकदम. आता इथे असं मार्किंग करून घ्या. आता हे मार्किंग असं थोडंसं
असं जोडून घ्यायचं. म्हणजे हे असं क्रॉसमध्ये आलं पाहिजे थोडंसं. आपली ही बाजू उंच असते ना, म्हणूनसाठी समजून सांगितलं. मग काय करायचं, असं क्रॉसमध्ये ओढून घ्यायचं. ना पद्धत नक्की वापरत जा. आता इथे काय करायचं, ही झाली परफेक्ट क्रॉस पट्टी आपली. आता इथे खालच्या बाजूला 1 इंच वाढून घ्या. 1 इंच ते कुठं लागतं लगेच समजून सांगणार आहे इथे मी तुम्हाला. 1 इंच परफेक्ट लागतं. 1 इंच वाढून घ्या. 1 इंच असं मार्किंग करून घ्या. वहीमध्ये लिहून ठेवा, तयार क्रॉस पट्टी अधिक 1 इंच घ्यावंच लागतं. 1 लिहून ठेवते इथे. 1 लाईन ओढून घेते इथे. ह्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून झालेली आहे. आता ह्यामधलं अर्धा इंच आपल्याला इथे लागणार आहे वरच्या बाजूला जोडण्यामध्ये. कटोरी जोडतो ना आपण वरच्या बाजूला, इथे लागेल. आणि दुसरी क्रॉसपट्टी आपली आतल्या बाजूने असते. अस्तरच्या असू द्या किंवा साधं जरी ब्लाऊज असला तरी लागते आपल्याला. मग ते कुठे लागतं, इथे लागतं. बऱ्याच वेळा ब्लाऊज पीसमधला कपडासुद्धा कमी असतो, मग त्यावेळेस आपल्याला अशी क्रॉसपट्टी काढावीच लागते. अस्तरच्या आतल्या बाजूने असते. जरी साधा ब्लाऊज पीस असला तरी कधी कधी कमी असतो कपडा, मग दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी त्याच्याच मापाची आपल्याला ठेवून सुद्धा कट करावी लागते आतल्या बाजूने जोडण्यासाठी. मग त्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच लागतंच. अशा पद्धतीने ही जोडली जाते इथे. मग इथे अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. शिलाई मार्जिन लागणार ना आपल्याला, त्यासाठी हे लक्षात ठेवत जा. वहीमध्ये लिहून ठेवा. आकृती काढून ठेवायची वाटलं तर, कुठे आपल्याला लागणार आहे, इथे खालच्या बाजूला लागणार आहे. वाटलं तर एक फोटो काढून ठेवा, म्हणजे समजायला आणखी सोपं पडेल त्यासाठी. आता हे मी इथे कट करून घेते. आता कट कसं करायचं, इथून करा कट. परफेक्ट क्रॉसपट्टी आपल्या साईजमध्ये, तुम्ही ही कोणत्याही साईजमध्ये ही पद्धत नक्की वापरायची. हे फक्त लक्षात ठेवायचं, हे दोन्ही सुद्धा असं ठेवूनच घ्यावं लागणार आहे तुम्हाला इथे, तेव्हा परफेक्ट क्रॉसपट्टी निघते. फिटिंगला कधीही कमी जास्त होत नाही. ही पद्धत नक्की वापरायची. कुठपर्यंत पुरते तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत तुम्ही वापरू शकता क्रॉसपट्टी कट करण्याची. आता इथे ही बाजू सोपं करून समजून सांगितलेलं आहे. बघू शकता, परफेक्ट क्रॉसपट्टी आपली कट करून झालेली आहे. आणि कटोरी सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. बसायला एकदम अशी परफेक्ट बसते. ब्लाऊजवरून ना कटोरी मोजायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. आपल्या साईजमध्ये परफेक्ट कटोरी निघते, बघू शकता. आणि बसायला सुद्धा परफेक्ट तुम्हाला ही कटोरी बसणार आहे. अजिबात कोणताही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. आता ठेवून दाखवते. बघू शकता इथे आपला अर्धा इंच जातं जोडण्यामध्ये, कटोरी जोडण्यामध्ये जातच ना. आणि एवढं आपल्याला अर्धा इंच जाते ते शोल्डर जोडण्यामध्ये, एवढं जातं. अर्धा इंच आपण पकडतोच ना. आणि असं सरळ लाईनीमध्ये पकडतो आपण, क्रॉसमध्ये नाही पकडत. त्यासाठी गळा आपण आहे तेवढं टाकतो ना. एवढंच अंतर हे बरोबर होतं परफेक्ट. त्यासाठी गळा आहे तेवढं टाका, किती सुद्धा असू देत. आता इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते. इथं बरोबर अर्धा इंच जातच आपल्या, असं ठेवून दाखवते. बघू शकता ह्या बाजूला अशी जोडली जाते. अशा पद्धतीने आपला हा गळा अशा पद्धतीने तयार होतो. इथे वरच्या बाजूला बरोबर जातं आपल्या अर्धा इंच जात असते. तेवढं राहिलंच पाहिजे बरोबर अर्धा इंच. इथे सुद्धा अर्धा इंच जातं. मधलं जे अंतर आहे ना ते परफेक्ट आपलं असतं, म्हणजे गळा सुद्धा उतरत नाही, आपलं शोल्डर सुद्धा उतरत नाही. आलं लक्षात तुमच्या. आता इथे अशी कटोरी जोडली जाते. आणि ह्या सुद्धा बाजूला इथे बरोबर जातं ते शिलाईमध्ये, तेवढं बाही जोडताना आपल्या ह्या बाजूला जातं ना. आणि मधलं जे अंतर आहे ना ते बरोबर तुमचं तयार होणारं अंतर असणार आहे. त्यासाठी ही बाजू कधी वाढवू नका. आता इथे सुद्धा बघू शकता बरोबर झालं. कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. जोडायला परफेक्ट पुरते. आणि ही पद्धत ना नक्की वापरत जा. ते आपली परफेक्ट कटोरी कट करून झाली. कटोरी कशी वाढवायची असते संपूर्ण माहिती दिलेली आहे. क्रॉसपट्टीची सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आणि बाही कटिंग करण्याची सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. अजिबात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. आता उद्या आपण काय बघणार आहोत, साधा ब्लाऊज आणि अस्तर ब्लाऊज दोन्ही सुद्धा बघणार आहोत. कसं कट करायचं असं पेपर कटिंग करून ठेवा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.